मला काही खुलासे पाहिजे, मी चर्चा करण्यासाठी येत आहे. मला माहीत नाही होतं की इतका पोलिसांचा बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे. आम्ही काय आंदोलन करणार आहे का? आम्ही काही तसं करणार नाही. एका एक्स MLA लोकप्रतिनिधी असल्यामुळे मला हे अधिकार नाही आहे का की MIDC मध्ये जाऊन की त्यांचा नियम काय आहे आणि कोणत्या आधारावर त्यांनी हे मंत्री साहेबांना हे लँड अलॉट केले आणि माझ्याकडे अजून काही पुरावे आहेत, त्याचं स्पष्टीकरण पाहिजे होता म्हणून मी आलं. आणि इथे आल्यानंतर मला तर आश्चर्यच वाटतं की म्हणजे इतकं सारा पोलीस बंदोबस्त, असं वाटतं की म्हणजे शहरामध्ये काही राहिलेलं नाही आहे. डकैती सुरू आहे, चोऱ्याचा हे सुरू आहे आणि माझ्यासाठी फक्त चर्चा करण्यासाठी आलं. म्हणजे कुणाच्या दबावाखाली हे सगळं चाललेलं आहे? कशामुळे हे चाललेलं आहे की मी चर्चा करण्यासाठी जाऊ शकत नाही का? तर कृपा करून मला फक्त चर्चा करण्यासाठी आलेलो काही आमचे तुमचे काय आक्षेप आहे त्याच्यामध्ये, काय तुम्हाला माहिती पाहिजे? काय आहे की त्यांची जे नियमावली आहेत, जे ईज ऑफ MIDCच्या ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या, त्यांच्यामध्ये त्यांनी नियम केलेले आहे. मला फक्त हे विचारायचं आहे त्यांना की या नियमामध्ये काही बदल झालेला आहे का, की ज्याच्या आधारावर तुम्ही इतक्या सारे लोकांना डावलून ज्यांनी आपल्याकडे अर्ज केलं होतं आणि माझ्याकडे काही अर्ज आलेले आहे, ते अर्जाच्या बाबतीतही त्यांना विचारतो की तुम्ही त्यांना का नाही दिले आणि यांना का दिले. किती होते असे साधारण मीटिंग? आता मी त्यांच्याकडे जाऊन स्पष्टीकरण दिल्यानंतर, चर्चा केल्यानंतर मी आपल्याशी बोलतो. एक मिनिट येते मॅडम कुठे असतात पण आपल्यासोबत चर्चा आपण डिस्कस करू सर. 4-5 जण मीडियाला आपण येस येस काही स्पष्टीकरण घ्यायचं होतं, काही माझ्याकडे डॉक्युमेंट्स होते, त्याच्या बाबतीत विचार करण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलो होतो. आणि पोलिसांनाही सांगतो की प्रकारचं आंदोलन करण्यासाठी आलेलं नाही आहे, ते करणार आम्ही, पण दुसऱ्या दिवशी आपल्याला रितसर आपण परवानगी घेऊन आपण जे करणार आहे. तर मला मॅडम फक्त हे विचारायचं होतं की हे आपलं डॉक्युमेंट आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस MIDCचा, त्याच्यामध्ये तुमचं जे पहिला नंबरचा जे मुद्दा आहे ते मुद्दा आहे ऑक्शन प्रोसिजर फॉर अलॉटमेंट ऑफ प्लॉट्स. आणि त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की 80% प्लॉट्स तुमचे अलॉट झाले, 20% शिल्लक राहिले तर त्याचा ऑप्शन करायला पाहिजे. आता हे जे डिरेजिस्टर करण्यात आलं ट्रक टर्मिनसचं, ते सर्वप्रथम असं कोणत्या कंपेलिंग हे होतं, रिझन होतं की आपल्याला वाटलं की तिथे आपल्याला ट्रक टर्मिनसची आवश्यकता नाही. जे ग्राउंड लेवलवर गेले असेल ते जे सर्वे करायला पाहिजे, आता जे प्रपोजल आपण जे पाठवले होते त्या प्रपोजलमध्ये सर्वेअरची रिपोर्ट नाही आहे. म्हणजे याचा अर्थ हे आहे की सगळं ऑफिसमध्ये बसून करण्यात आलेलं. सर्वेअर गेलं असतं तर त्यांनी रिपोर्ट दिली असती की त्या कंपनीच्या त्या जागेच्या शेजारी पूर्ण रस्त्यावर ट्रक्स उभे आहे, केमिकल्सचे ट्रक्स उभे आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूने ट्रक्स उभे आहेत. तर असे कोणते अधिकारी होते ज्यांना वाटलं की नाही आम्हाला ट्रक टर्मिनसची आवश्यकता नाही आहे? एक प्रश्न. दुसरा की जेव्हा हे ऑक्शनच्या तुमच्या नियमामध्ये लिहिलेलं आहे 20% प्लॉट्स, आम्हाला हे याचं उत्तर द्या की याच्या अगोदर अनेक लोकांनी आपल्याकडे अर्ज केले होते की आम्हाला शेंद्रामध्ये जागा पाहिजे. तुमचा एक रेग्युलर स्टेट उत्तर होता की 1 इंचची जागा अवेलेबल नाही आहे करके. मग एक जागा तयार करून विदाऊट ऑक्शन करण्याचं कारण काय होतं? सर, याच्यामध्ये असं आहे की जेव्हा 80% जागा संपते त्यानंतर आपली दुसरी पॉलिसी की प्रायोरिटी आणि एक्सपान्शन. ते प्रायोरिटीमध्ये 20 करोडच्या वर ज्याचं इन्व्हेस्टमेंट आहे त्याला आपण स्पेशली आपलं इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप करण्यासाठी जागा देतो. त्याच्यामध्ये फॉरेनच्या कंपन्या असतात किंवा मोठ्या मोठ्या कंपन्या असतात. आणि त्यानंतर एक एक्सपान्शन पॉलिसी असते की एखाद्याला आपलं जागा कमी पडत असेल, त्याचं पूर्ण युनिट त्याला अजून एक्सपांड करायचं असेल तर त्या बाबतीत आपण ह्या 2 गोष्टी याच्या ऑप्शनच्या व्यतिरिक्त करतो. तर ह्यांनी याच्यात प्रायोरिटीमध्ये जागा मागितलेली आहे आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट ही 20 करोडच्या वर आहे. त्यामुळे यांचा प्रस्ताव आम्ही
हेड ऑफिसला पाठवलेलं आहे. आणि त्यांनी जी जागा मागितली होती ॲम्युनिटीमधून, तर आमच्याकडे 2 ॲम्युनिटी होत्या याच्या. 87 पहिल्या हा. मिनिटीमध्ये दुसऱ्या मिनिट सांगा ना तुम्ही सर, हे सांगा. पहिल्या मिनिटीसाठी सज्जन दिन जे कन्वर्ट केलं ना आपण, तर पहिली जी राखी होती रिझर्व, तर त्यात 70 ते 80 ट्रक उभे राहण्याची क्षमता होती. एक सेकंड. जे आपला पहिला जे थांबणार हे तुमच्या रिपोर्टमध्ये तुम्ही लिहिलेले आहे. हो. 250 बस 42,000ला 50% करा आपण, किती होणार? 21,000 होणार. तर 42,000 मध्ये 250 बसेस थांबवू शकेल. तर हे लँड तुम्हाला जे डी रिझर्व करायचं होतं, तर त्याच्यामध्ये तुमच्या आकडेनुसार तिथे 250 बसेस ट्रक्स थांबायला पाहिजे होते. तुम्ही कोणत्या आधारावर हे सांगितलं की तिथे 70च बस ट्रक्स थांबू शकेल? 50% एरिया, 1 एकरामध्ये 250, तर अर्धा एकरमध्ये 250 ट्रक्स. पण तुम्हाला हे करायचं होतं, डी रजिस्टर करायचं होतं, म्हणून प्रपोजलमध्ये काहीतरी की आम्हाला आवश्यकता नाही आहे या लँडची. नाही तर याचं स्पष्टीकरण तुमच्या मॅथमॅटिक्स प्रमाणे, माझं मॅथमॅटिक्स वीक आहे तर तुम्ही समजावून सांगा. 42,000 मध्ये 250 बसेस, तर 21,000 मध्ये किती ट्रक्स थांबायला पाहिजे सर? तर त्याच्या सुविधा आणि 2 ते जे टर्न होता सर त्यांचा दोन होते. समोरचा रोडचा, Amenity तर ते दोन. टर्नमुळं त्यांनी एक्झिक्युटिव्ह साहेबांनी म्हणलं की ते टर्न होत नाही गाड्या, मोठ्या ज्या गाड्या असतात ना. आपण गेले का सर तिथे कोणी आपल्यापैकी तिघांपैकी? म्हणजे आम्ही जेव्हा गेलो, आजही आमच्या सोबत तुम्ही चाललं, तर तिथे रॅडिको कंपनी आहे. तिथे लोकांना आम्ही जेव्हा भेटलो, आम्ही सगळं मीडियावाले गेले होते. रस्त्यांच्या दोन्ही बाजूने दररोज 150 ट्रक्स तिथे येतात दररोज. आताही आमच्या सोबत तुम्ही तिथे गेलं तर तुम्हाला कळेल की तिथे रस्त्यांच्या दोन्ही बाजूने ट्रक्स उभे आहे. तर कोणता ज्ञानी अधिकारी होता की ज्याला वाटलं की नाही आम्हाला ट्रक टर्मिनसची नाही मंत्री साहेबांना द्यायचं आहे? सर्वे का नाही केलं आपण? सर्वे रिपोर्टमध्ये हे लिहायला पाहिजे होतं की नाही तिथे आम्ही गेलो होतो आणि ट्रक्स रस्त्यावर उभे आहे. SPAचा म्हणजे स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीचा रिपोर्ट त्याला घेतलेला आहे आम्ही. आणि सर्वे झाला की मॅडम सर्वेचा कॉलम खाली आहे. नाही, तुम्ही जे त्याच्यापैकी proposal दोन्हीपैकी एक पाठवले. हे रिपोर्ट चालतं आपलं. SPA हे हायर अथॉरिटी आहे यांच्या सर्वेपेक्षा. SPA ने काय म्हटलं की आपल्याला नाही पाहिजे, हा. आपल्याला हे लँडची आवश्यकता नाही आहे. ट्रक त्यानंतरच टर्मिनस नंबर process 2 झालं. आपल्याला नाही पाहिजे. हो. सर्वे मध्ये हे आलं असतं की नाही त्या जागेवर त्याच्या शेजारी रस्त्यावर खूप सारे ट्रक्स उभे आहे. ठीक आहे, पण ठीक आहे, मी समजू शकतो आपल्याला. याच्या बाबतीत तुमचा नियम आहे, याच्यामध्ये काही बदल झालेला आहे मॅडम? नाही झालेला आहे. मग 20% लँड आपल्याकडे शिल्लकच नाही आहे तिथे. आपल्या म्हणण्याप्रमाणे जे आहे ना, जे लोकांना आपण सांगितलेलं आहे की 1 इंची जागा आमच्याकडे नाही आहे. नाही, जेवढे काही व्हॅकंट प्लॉट होते, आता 1-2 होते, तर सगळे आम्ही टेंडरमध्ये काढलेले आहेत. टेंडरमध्ये काढलेले आहे. त्याचं प्रोसेस काय होतं? प्रोसेस आम्ही पब्लिश केली याच्यामध्ये पेपरमध्ये, जे 2 प्लॉट आहेत ते. आणि त्याच्या अगेन्स्ट मग जेवढे ऍप्लिकेशन आले, ज्याचं हायर बिड आहे त्याला ते प्लॉट मिळणार आहे. या प्लॉटच्याही केलं होतं पेपरमध्ये? नाही, ते कन्व्हर्शन झालेलं आहे. तो प्लॉट नव्हता तो त्याच्यामध्ये. काय फुकटात देणार होते ते प्लॉट? ते कन्वर्ट केल्यामुळे त्यांना नाही तो नाही, दिला. दुसऱ्या प्लॉटसाठी नियम वेगळं, या प्लॉटसाठी आपण पेपरमध्ये का नाही दिलं? आपल्याला इंग्रजीमध्ये आहे, रेग्युलर ऍडव्हर्टाइजमेंट विल बी इश्यूड थ्रू नॅशनल न्यूज पेपर्स. हे आपल्या मग ह्या प्लॉटच्या पेपरमध्ये का नाही दिले? दुसऱ्या प्लॉटच्या दिले आपण ते नाही. अम्युनिटीसाठी रिझर्व्ह होता पण त्यामुळे. देणार होते ना. हे जर एम्युनिटीचा प्लॉट तुमचा फ्री झाला होता, तुम्ही त्याला हे केलं होतं, डी रिझर्व्ह केलं होतं, तर ते ओपन प्लॉट झालं. ओपन प्लॉट झाला नंतरच तुम्ही विकले ना. तर ओपन झाल्यानंतर तुम्ही पेपरमध्ये का नाही दिले? तर याचं उत्तर द्यायला पाहिजे ना तुम्हाला. काय असं कंपल्शन होतं की नाही दुसरे प्लॉट्स आम्ही सगळं पेपरमध्ये देणार? शेंद्र्याच्या बाबतीत बोलतो मी, वालूच्या बाबतीत बोलतो, आता तुमच्या बिडकीमध्ये जे आहे ते सगळं प्लॉट्सच्या तुम्ही पेपरमध्ये ऍड देतो सगळं. याच्या का नाही दिलं हे मला सांगू नका की मतलब ते एम्युनिटीचा होता, तुम्ही त्याला डी रजिस्टर करून ओपन प्लॉट केलं, नंतरच तुम्ही विकलं. एम्युनिटीचा प्लॉट तुम्हाला विकता येतच नाही.
तर तुम्ही डिरेजिस्टर केल्यानंतर ते ओपन प्लॉट झालं, मग त्याचं का पेपरमध्ये नाही दिलं, त्याचं ऑप्शन का नाही केलं? माझा इंटरेस्ट होता ना, मला ते विकत घ्यायचं होतं. सर मैडम उत्तर तो देना पड़ेगा आपको, ऐसा खामोश बैठ के है तो हम आपकी खामोशी को सुनने के लिए नहीं आएगी. सर मेरा आप लोग बेमानी करेंगे और हमसे एक्सपेक्ट करेंगे कि हमने खामोशी से सब सुन लेना. मेरा थोड़ा सबमिशन है इसमें सर अपना अगर 100% इंडस्ट्रियल एरिया में अगर प्लॉट्स है तो उसमें अपन 80% जो है वो अपन डायरेक्ट अलॉट करते हैं. Yes. और बाद में जो बचे वाले 20% है वो अपन ऑक्शन में करते हैं. लेकिन उसके अलावा भी अपनी एक पॉलिसी है, वो है प्रायोरिटी लैंड अलॉटमेंट की है. तो वो 20% का तो है, अलग है ही. लेकिन अगर कोई FDI फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट या फिर कोई प्रायोरिटी जो कि 20 करोड़ के ऊपर का अगर अपने को कोई डिमांड आता है तो अपन उनको डायरेक्ट देते हैं सर. ऐसा अपना पॉलिसी है हमारी सर. तो वो पॉलिसी के हेड के अंडर ही अपन ने वो प्लॉट अलॉट किया है. सर आपका नाम क्या बताए? कृष्णा जाधव. कृष्णा जाधव साहब, प्रायोरिटी अलॉटमेंट के अंदर अगर आप इसका ओपन टेंडर करे होते तो हो सकता है कोई बिडर बोला होता है की हम 200 करोड़ रुपये इसमें इन्व्हेस्ट कर रहे हैं करके. आता प्रायोरिटीमध्ये आपल्याला करायचं असेल तर तुम्हाला क्रायटेरिया ऑफ स्क्रुटिनी ऑफ डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट हे 5-6 आपले कॉलम्स आहे. आपण कोणीही जमीन घेतलं, पैसे दिलं आणि ते काय सेटअप करणार आहे. कृष्णा जाधव साहेबांनी जे सांगितलेले आहे की आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये येणार होतं का फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ते तुम्ही DPR मध्ये असं आहे की फॉरेन डायरेक्टर हे इन्व्हेस्टमेंट आहे. दुसरा क्रायटेरिया हे आहे की इंडस्ट्रियल बॅकग्राऊंड अँड एक्सपिरियन्स हे तुम्हाला बघावं लागतं. हे तुमच्या नियमाप्रमाणे DPR मध्ये तुमच्या नियमाप्रमाणे इंडस्ट्रियल बॅकग्राऊंड आणि एक्सपिरियन्स हे महाशयचा कोणता इंडस्ट्रियल बॅकग्राऊंड आणि एक्सपिरियन्स आपण मागितलं होतं की साहेब आपण कोणकोणती इंडस्ट्री चालवत आहे का? नाही, कोणताही नियम. तुमच्या नियमाप्रमाणे मी आपल्याला आपले नियम सांगत आहे मॅडम. आपण मागितलं होतं का की तुमच्या नियमामध्ये आता कोणीही पैसे देऊन लँड घेऊ शकत नाही. तुमच्या क्रायटेरिया ऑफ स्क्रुटिनी लँड देताना सुद्धा त्यांचे क्रायटेरिया काय काय आहे तर त्यांच्यामध्ये हे पण आहे इंडस्ट्रियल बॅकग्राउंड आणि एक्सपीरियंस. तर तुम्ही मागितलं नाही. देखिए आज हम यहाँ पर MIDC के अधिकारियों के साथ चर्चा करने के लिए आए थे. हमारे मन में जो शंका थी, हमने जो उनकी नियमावली जो बनाए है, रूल बुक जो MIDC ने जो बनाया है, उस हिसाब से रूल नंबर 1 ये कहता है कि अगर किसी इंडस्ट्रियल एरिया के अंदर महज 20% लैंड बचा हुआ है, बाकी 80% प्लॉट्स अलॉट हो चुके हैं, तो वो 20% को किस तरीके से लोगों को दिया जाए, इंडस्ट्रियलिस्ट को, एंटरप्रेन्योर्स को, तो उसका ऑक्शन करना ये प्रोसीजर है. बाकी सब प्लॉट्स के लिए ऑक्शन किया गया है. इनके बोलने के हिसाब से सिर्फ ये प्लॉट का ऑक्शन इसलिए नहीं किया कि ये खामोशी में बंद दरवाजे के अंदर खेला गया एक भ्रष्ट पूरा प्रोसीजर को अडॉप्ट किया गया मंत्री जी को खुश करने के लिए. अब इसमें हमारा यह कहना है कि अगर आपका ही नियम अगर आप तोड़ रहे हैं तो हो सकता है कि कल हम जब एनफोर्समेंट डायरेक्टोरेट के पास जाएंगे, CBI एंटी करप्शन विंग के पास जाएंगे, तो MIDC के जिन जिन अधिकारियों के सिग्नेचर्स है हम सबको इसके अंदर दोषी बताएंगे और इनकी इंक्वायरी भी करो बोल के किस वजह से इन्होंने ये सारे नियम तोड़कर ये मिनिस्टर साहब के परिवार को, जो अब मैं उनको एक नया टाइटल दे रहा हूं कि परिवार कल्याण मंत्री हो गए हैं वो. तो परिवार कल्याण मंत्री जी को ये जो दिया जा रहा है ये सब कुछ, इसके बारे में सरकार अगर नहीं करेगी तो हम एजेंसीज के पास जाएंगे और एजेंसीज ने भी कुछ नहीं किया तो हम अदालत का दरवाजा खटखटाएंगे. क्या नियम तोड़े गए इसमें? देखिए इसके अंदर तो सबसे पहला जो ऑक्शन होना चाहिए था वो ऑक्शन नहीं किया गया है. प्रायोरिटी जो देनी चाहिए थी कि जो एग्जिस्टिंग वहां पे इंडस्ट्रीज है इनके नियम के हिसाब से अगर किसी को एक्सपांड करना है अपनी एग्जिस्टिंग इंडस्ट्री को, तो वो प्रायोरिटी के ऊपर उसको मिलना चाहिए कि उसकी ऑलरेडी वहां पे इंडस्ट्री रन हो रही है करके. उसमें आपने जब एम्प्लॉयमेंट जनरेशन की बात होती है तो हम जगह दे रहे हैं 5 एकड़ और उसमें 50 लोग काम करने वाले हैं, तो आप उसको प्राधान्य नहीं देना चाहिए. जो इंडस्ट्री 500 रोजगार देने वाली है, हो सकता है कि ये 106 करोड़ रुपए की नहीं, हो सकता है कि 300 करोड़ रुपए का इन्वेस्टमेंट आ जाता अगर ये प्रॉपर तरीके से इसका ऑक्शन करे होते. लेकिन इन्होंने सारे नियमों को कचरे की टोकरी में डालकर सिर्फ मंत्री जी को खुश करने का काम किया है. धन्यवाद. थैंक यू.